हॅलो फ्रेंड, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे क्लास 7चं मॅथचं चॅप्टर नंबर 4 अँगल अँड पेअर ऑफ अँगलचा प्रॅक्टिस सेट नंबर 18. ठीक आहे. प्रॅक्टिस सेट नंबर 18 बघायच्या आधी हे बघा, आपल्याला एक टर्म दिलेली आहे अपोजिट रे. याच टॉपिकवर काय करायचं आहे, आपल्याला प्रॅक्टिस सेट नंबर 18 सॉल्व करायचं आहे. तर बघा, अपोजिट रे काय असते, टू रे विच हॅव अ कॉमन ओरिजिन. ओरिजिन म्हणजेच एकाच ठिकाणाहून निघालेल्या. अँड फ्रॉम अ स्ट्रेट लाईन आर सेड टू बी अपोजिट रे. म्हणजे काय म्हणते, एकाच पॉईंटपासून निघालेल्या आणि काय करतात, टू रे काय करतात, स्ट्रेट लाईन फॉर्म करतात. त्याला काय म्हणतात, अपोजिट रे. आता इथं मी एक्झाम्पल घेऊन समजून सांगते. हे बघा, फिगर ए दिलेली आहे आणि फिगर बी दिलेली आहे. फिगर एमध्ये काय, एमध्ये काय दिलेलं आहे, बी काय आहे, आपला ओरिजिन रेचा. काय असतो, रे एका ठिकाणाहून निघत असतो, ठीक आहे, आणि बाहेरच्या बाजूला जाते. म्हणजे आपला रे कोणता आला, बी ए आणि बी सी. पण हा अपोजिट रे आहे का, नाही आहे. कारण हे बघा काय म्हटलेलं आहे, रे विच हॅव अ कॉमन ओरिजिन. इथं फिगर एमध्ये कॉमन ओरिजिन आहे, म्हणजे ए बी एचा पण आणि बी सीचा पण ओरिजिन कोणता आहे, कॉमन बी आहे. पण फॉर्म अ स्ट्रेट लाईन फॉर्म करत आहे का, नाही. म्हणून फिगर एमध्ये अपोजिट रे आहेत का, नाही आहेत. हे बघा, तेच फिगर बीमध्ये बघा, हे बघा, रे कोणते आहे, बी पासून निघालेला बी ए आणि बी सी रे. ठीक आहे. आणि काय म्हटलेलं आहे, काय करत आहे, ओरिजिन अँड फॉर्म अ स्ट्रेट लाईन. आणि स्ट्रेट लाईन फॉर्म करत आहेत म्हणजे काय करत आहेत, पूर्ण 180 डिग्री फॉर्म करत आहेत. स्ट्रेट लाईन आर सेड टू बी अ अपोजिट रे. म्हणजे फिगर बी काय आपली अपोजिट रेची फिगर आहे. ठीक आहे, समजलं. आता आपण काय सॉल्व करणार आहे, प्रॅक्टिस सेट नंबर 18. चला तर बघूया. हे बघा, आपल्याला कोणतं काय सॉल्व करायचं आहे, प्रॅक्टिस सेट नंबर 18. क्वेश्चन नंबर 1 बघा, नेम द पेअर ऑफ अपोजिट रे इन द फिगर अलॉंग साईड. आताच आपण काय बघितलेलं आहे, अपोजिट रे बघितलेलं आहे. काय करतात, अपोजिट रे एकाच ओरिजिनपासून निघतात आणि स्ट्रेट लाईन फॉर्म करतात. ठीक आहे. आता हे बघा, या डायग्राममधून आपल्याला अपोजिट रे काढायचे आहेत. कोणते असू शकतात, हे बघा, पी एन आणि पी एम असू शकते का, नाही. कारण एकाच ओरिजिनपासून म्हणजेच एकाच पॉईंटपासून निघालेले आहेत, पण स्ट्रेट लाईन फॉर्म करत आहेत का, नाहीत. कोणते असतील आपले, पी एन आणि पी टी असू शकते. ठीक आहे, ओरिजिनपासून एकाच निघालेले आहेत आणि काय करत आहेत, स्ट्रेट लाईन फॉर्म करत आहेत. तसंच पी एल आणि पी एम असेल, कारण काय आहेत, एकाच पॉईंट पी पासून निघालेले आहेत आणि काय करत आहेत, स्ट्रेट लाईन फॉर्म करत आहेत. ठीक आहे, चला आन्सर लिहूया. मग काय असेल, रे कोणती असेल, रे पी एल. आणि रे कधी पण कशी लिहितो आपण, ज्या पॉईंटपासून सुरुवात झालेली आहे तो पॉईंट आधी घ्यायचा. म्हणजे पी पासून सुरुवात झालेली आहे रेची, पी एल, रे पी एल. अँड रे त्याची अपोजिट रे कोणती, पी एलची पी एम. अँड रे पी एम. सेकंड पेअर कोणती, सेम तसंच पी एन आणि पी टी. काय मग, रे पी एन अँड रे पी टी. ठीक आहे, समजलं. असं काहीच नाही, फक्त आपल्याला या क्वेश्चनमध्ये अपोजिट रे काढायचे होते. हे बघा, क्वेश्चन नंबर 2 काय, आर द रे पी एम अँड पी टी. आपल्याला याच्यासाठी काय, क्वेश्चन नंबर 1ची डायग्राम बघायची आहे. काय म्हटलेलं आहे, पी एम अँड पी टी अपोजिट रे. कुठे, पी एम आणि पी टी. समजलं. गिव्ह अ रिझन फॉर युअर आन्सर. काय म्हटलेलं आहे की पी एम आणि पी टी ह्या अपोजिट रे आहेत का, असतील तर काय द्या म्हणते, तुमचं रिझन सांगा, काय का बरं आहेत. ठीक आहे. पण पी एम आणि पी टी अपोजिट रे आहेत का, नाही आहेत. कारण काय, ते एकाच ओरिजिनपासून निघालेले आहेत पण स्ट्रेट लाईन फॉर्म करत आहेत का, नाही. म्हणजे ते अपोजिट रे आहेत का, नाही. म्हणजे आन्सर काय येईल, नो, दे आर नॉट अपोजिट रे. का, बिकॉज द रे डू नॉट फॉर्म, काय नाही फॉर्म करत, स्ट्रेट
लाईन एकाच ओरिजिनपासून निघालेल्या आहेत, पण आपली सेकंड कंडिशन काय आहे, एकाच ओरिजिनपासून निघणाऱ्या आणि स्ट्रेट लाईन फॉर्म करणाऱ्या त्यालाच काय म्हणतो आपण, अपोजिट रे. आता इथं काय झालेलं आहे, एकाच ओरिजिनपासून तर निघालेल्या आहेत पण स्ट्रेट लाईन फॉर्म करत आहेत का, नाही, म्हणजे ह्याच अपोजिट रे असतील का, नाही. अशा प्रकारे मी इथे प्रॅक्टिस सेट नंबर 18 कंप्लीट केलेला आहे. धन्यवाद.